आणि उद्या सेकंड मॅच असणार फ्रेंड फिटनेस 11 वर्सेस यात जी विन होईल ही मॅच चालू आहे भूषण 11 आणि ताडोबा 11 यात जी विनर असेल ती फ्रेंड्स फिटनेस यांच बरोबर मॅच असणार. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते पंकज कडून परंतु इथे मात्र पंच आमचं लक्ष वेधून घेतात. एक स्वैरमारा अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपात संघाचा श्री गणेश 2 धावा झाल्या. पाहूया पुढचा चेंडू प्रसाद दादा साठे. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्हच्या दिशेने फटका. तकदीर सुद्धा जय ताडोबा 11 संघाचा जुना क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षक करतोय आणि तकदीरने जर कॅच धरली तर धनेश ॲग्युलियन्स कडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार. इथे मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू बॅक साइडच्या दिशेने. लगातार बॅक टू बॅक 3 षटकारासाठी प्रसाद बदेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार नकुल सर बदे आणि धनेश आगिवले यांच्याकडून. इथे मात्र स्टेट ड्राईव्हच्या पुढे ते रमेश मरे गलती करताना दिसतोय आणि चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या सरसावली. धावसंख्या जवळ पोहोचली 11 या आकड्यावर. आज जशी उपस्थिती दाखवली तशीच मित्रांनो उद्या सुद्धा दाखवा. शेवटचा दिवस असणार उद्या. पाहूया पुढचा चेंडू पंकज याचा जगदीश साठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅक साइडला बॅटची काढा घेऊन चेंडू बॅक साइडच्या दिशेने. आउटफील्ड एकदम फास्ट आहे या ग्राउंडची आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. सुमित नाईक कुठे असेल स्टेजशी संपर्क साधा. सुमित नाईक पाहूया पुढचा चेंडू प्रसाद साठी आणि प्रसाद सरांनी जर प्रसाद बदेसाठी एक सुवर्ण संधी असणार. रिवर्स चौकार मारला तर संदेश बदेकडून रोज ओळी बेल भेटणार आहे त्यांना खायला. इथे मात्र घुटनाट एक तमाशात एक वाईट स्वरूपात एक करण बदेचं काय ऑब्जेक्शन आहे बघा. पंचांनी वाईट तर दिलेलं आहे. करण दादा पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. घ्या सांभाळून घ्या आता आम्हाला. हरेश डुकरे जय ताडोबा संघाचा 14वा खेळाडू कुठे असेल नकुल सर आपली वाट बघतात. पाहूया पुढचा चेंडू करण याचा. यावेळी मात्र प्रसादचा फटका अतिशय सुंदर आहे कारपेट पद्धतीने टू बाउन्स चौकार. पाहूया चौकाराच्या साह्याने धावसंख्या जवळ पोहोचली 20 या आकड्यावर. करण याचा पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क दिसत नाही.
आणि प्रसाद दादाची बॅट मधून हा षटकार आणि प्रसाद दादाला हा षटकार धरून हॅट्रिक जर मारली त्यांनी तर 500 रुपयाचं पारितोषिक जमा झाले धनेश आगिवले आणि नकुल सर बदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याकडे जमा झाले. प्रसाद दादा बदेसाठी संधी असणार. पाहूया करण यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने चेंडू भिरकावलाय आणि प्रसाद आणि इथे मात्र मोठा धक्का लागतोय जय ताडोबा 11 संघाला प्रसादच्या स्वरूपात. आणि प्रसाद दादाची जागा भरून काढण्यास एक अनुभवी खेळाडू रुपेश दादा बनसोडे स्कोर कार्ड संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर. पाहूया पुढचा चेंडू करण याचा. 4 चेंडू झालेले 2 चेंडू शिल्लक असणार आणि स्कोर 26. इथे मात्र स्टेट ड्राईव्हच्या दिशेने फटका. परत एकदा क्षेत्ररक्षण कुठेतरी इथे गलती करतोय. आणि पुन्हा एकदा पारितोषिक आले तकदीरच्या प्रत्येक जेलसाठी धनेश आगिवले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पाहूया पुढचा चेंडू यावेळी मात्र ऑफसाइड स्टेट ड्राईव्हच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 या आकड्यावर. रुपेश दादा बनसोडे एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा सामना 5 षटकाचा खेळवला जाईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. अजूनही जगदीश दादा मोरगे आणि रुपेश दादा बनसोडे स्ट्राईकवर असणार आहेत. पाहूया काय करतो. तिसऱ्या षटक घेऊन पुन्हा एकदा पंकज आणले. पहिलं षटक त्यांनी टाकलेले 15 धावा दिल्या आणि आता तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. पाहूया काय करतोय. किती धावा देतोय आपल्या संघासाठी का रोखतोय. सामना चालू करा पंकज. तिसरा षटक घेऊन यावेळी मात्र शरीराचा वेध घेतोय चेंडू आणि तत्पर एक जोरटी धाव. एक धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 या आकड्यावर. इथे मात्र पुन्हा एकदा जगदीश मोरगे याला बेटे करतोय एक नवनिर्वाचित खेळाडू गोलंदाज पंकज. बघा पुढचा चेंडू पंकज याचा. यावेळी मात्र लेग साइडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. एक धाव पूर्ण. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. पाहूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र अकुट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र पंच आमचं लक्ष वेधून घेतात. एक स्वैरमान एक अतिरिक्त धाव वाईड चेंडू. इथे मात्र त्रिफलाचे
विकेटचं पतन रुपेश दादाच्या स्वरूपात. रुपेशची जागा भरून काढण्यास भगवान दादा ठोंबरे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक असणार पंकज याचा. पाहूया पुढचा चेंडू पंकज याचा शेवटचा चेंडू. यावेळी मात्र सूर्यके चेंडू बॅटाने चेंडू जात अगदी काही संपर्क झालेला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. सामना 5 षटकाचा असेल. अजूनही 2 षटक बाकी. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. जनार्दन आवटे 4थं षटक प्रगती पथावर. तेच घेऊन जनार्दन आवटे. पाहूया काय करतोय. चौतीस. पाहूया पुढचा चेंडू. स्लोवर चेंडू. नाईस बॉल असा खूप सुंदर असा आणि निर्धाव चेंडूची सांगतो होते. जगदीश दादा मोरगे यांना कुठेतरी फलंदाजीला याच्या बांधून ठेवलंय जनार्दन आवटेने. पाहूया पुढचा चेंडू जनार्दन याचा जगदीश साठी. यावेळी मात्र कुठेतरी बॅटची कडा घेऊन चेंडू बॅक साईडच्या दिशेने आणि डायरेक्ट थ्रो मिस थ्रो झालेला. करण याची धावपळ पहा कुठे आणि करणने सुद्धा चेंडू चुकीच्या दिशेने फेकलेला आहे. जय ताडोबा संघाचा दिनेश दादा अजून बॅटिंगला गेला नाही. हार्ड हिटर दिनेश दादा एक खूप दांडगा अनुभव आहे त्यांना सुद्धा. मागच्या इनिंग मध्ये 2 षटकार मारून त्यांनी 1500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा कमवलेलं आहे. इथे मात्र चेंडू जाणार 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतोय, झेल सोडतोय. सुंदर एफर्ट्स पाहायला मिळाले आपल्याला. पाहूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू. सुंदर असा फटका 1 बाउन्स. कार्पेटच्या सहाय्याने चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावर. आणि तकदीसाठी अजूनही सुवर्ण संधी आहे. प्रत्येक जेल साठी 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळी इथे मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. अजूनही जगदीश दादाने आपली पारी सांभाळून ठेवलेली आहे. यावेळी मात्र सुंदर फटका. जगदीश दादा सुद्धा दाखवून देतोय मी पण कोणापेक्षा कमी नाही. चेंडू जाणारा सीमारेखा पार.
षटकार आणि 9 द्यायला लागेल मला तर वाटते जगदीश दादांना. षटक समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या आकड्यावर. रमेश मोरे, तकदीर बदे, कल्पेश बदे, प्रत्येक जेलसाठी आपणास 100 रुपयाचं पारितोषिक असणार. गणेश आगिलेकडून 50 धावांचा डोंगर उभा केलंय जय ताडोबा 11 संघाने. पाहूया शेवटचं षटक घेऊन कोण आलेलं आहे. नितेश राणे, जितेश राणे, सॉरी जितू. पाहूया जितेश काय करतोय आपल्या संघासाठी. एक विश्वास दाखवलाय भूषण 11 संघाने त्यावर आणि षटक झोपवलंय. शेवटचं षटक असणार. आणि एक धाव. अक्षय दादा बदे कुठे असतील यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अक्षय दादा बदे, अक्षय बदे कुठे असेल यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अक्षय बदे. पाहूया जगदीश दादा मोरगे, कळमचा बाहुबली अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. काही चेंडू शिल्लक असणार त्याच्याकडे. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका टोलावलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव आणि तो मिमीचा एक यष्टी क्षेत्ररक्षकाचा खेळ. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र बोलतो चेंडू आणि नो चेंडू असणार. पंचाने नो चेंडू घोषित केलेला आहे. आपण कोणताही गोंधळ नका घालू. हे 7 धावा, 62 धावा झाल्या. 62 फ्रीट असणार, फ्रीट असणार. ओके पाहूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 62 या आकड्यावर. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिले चेंडू. पुन्हा एकदा जगदीश मोरगे सांगतोय मी सुद्धा कोणापेक्षा कमी नाही. लेग साईडच्या दिशेने चेंडू सीमारेखा पार. षटकार. 68. अडुसष्ट धावा झाल्या धाव फलकावर. अजूनही काही चेंडू शिल्लक असणार जितेशचे. इथे मात्र पुन्हा एकदा जगदीश आपल्या बॅटीचा प्रहार दाखवतोय आणि चेंडू डायरेक्ट षटकार आणि मॅच बॉल काढायचं. आणि वैयक्तिक 50 धावा झाल्या, सॉरी 52 धावा झालेल्या आहेत. आणि जगदीश सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा ताडोबा संघ. काय फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. स्वतः 52 धावावर खेळतोय आता. अजूनही चेंडू काही शिल्लक असणार त्याच्याकडे. पाहूया काय करतोय. संघाचं स्वतःच सुद्धा अर्धशतक पूर्ण केलं त्याने. इथे मात्र पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हच्या दिशेने. अरे रमेश दादा कुठेतरी गलती करतोय. तकदीरने ती गलती सावरली आणि चेंडू उचलून फेकलाय. तर 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेच्या मतीने
संघाची धावसंख्या 76. हाय स्कोर असणार मात्र वाटतं या पूर्ण दिवसातील 76. अजूनही एक चेंडू शिल्लक असणार. पुन्हा पंच आमचं लक्ष वेधून घेणार. एक स्वयं मारा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात 77 धावा धाव फलकावर लागल्या या एक धावेच्या मदतीने. शेवटचा चेंडू असणार जगदीश सरांसाठी. इथे मात्र बॅटची कडा करण काय आपलातून असे एफर्ट्स पाहायला मिळाले करण कडून आपल्याला. परंतु तुम्ही खेळ आणि डायरेक्ट हिट अमर बदे याची विकेट रनआउटच्या स्वरूपात विकेट. पण सर धावा किती